गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आणि आज नाश्त्याला मी ब्रेड बटर करणार आहे. दूध ठेवले साईडला गरम करायला. बाकीची तरी कामं आवरली आहे. देवपूजा, कपडे वगैरे माझे संध्याकाळी असतात. आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं, तर मी संध्याकाळी कपडे धुते. म्हणजे मशीन लागते पण 2-3 दिवसात नाही ना. तर आता सकाळचं म्हणजे फक्त झाडू, देवपूजा, बाकीचं माझं आवरलं आहे. आणि आता वाजले 8:30. 8:30 वाजले. ते दूध गरम करायला ठेवलं. इथे थोडेसे पोहे आहेत आधीचे, ते मी गरम करून माझ्यासाठी घेणार आहे. कारण कसं वर नाही वाटत आहे वायाला लावायला, नाच ते पोहे गरम करून मी खाणार आहे. काल बनवून होते दादांसाठी. त्याने 1-2 घासाचेच खाल्ले. त्यांना बरं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या काही तोंडाला पण चव नाही, ते जात नाही त्यांच्या पोटामध्ये. आता आज आम्ही टेस्टला जाणार आहे, ब्लड टेस्ट करायला. काल बघितलं इथं लोकल डॉक्टरकडे जाऊन आलो. तिथे घराला एवढं बरं नाही वाटलं. तेवढं गोळ्या घेते, तेवढं फक्त संध्याकाळी परत येतो. आणि आता त्यांचं अंग एवढं जास्त दुखतंय की त्यांना असं वाटतं एक पाठ तिथे मी पोहे गरम करून आता ते घेतले मस्त. तिथे बघू शकता एवढे पण तसेच आहे. कारण माझ्या लक्षात नाही, उपवास असल्यामुळं मी माझे पण भिजायला घातले. आणि नंतर लक्षात आलं की माझा उपवास आहे. आता याला पाण्याचं चटका मारून थोडंसं गरम करते, म्हणजे सॉफ्ट होते. मग माझ्या नाश्त्यासाठी आता हे पोहे, त्यांच्यासाठी ब्रेड आणलेलं आहे, ब्रेड बटर आणि दूध देणार आहे. त्यांचा पण नाश्ता होऊन जाईल. आणि नंतर थोडीशी त्यांना आता टिफिन द्यायचं आहे. कामावर तर चालले, तर त्यांच्या मॅडमची मीटिंग आहे. कामावरती जायला पाहिजे. आता काल पण सुट्टी दिली आहे, आज जायचं ते. इथे दूध गरम करते, इथे पोहे गरम करते आणि डाळभाताची खिचडी बनवते. तिथे आता पोहे छान सॉफ्ट झाले, तर परत असे काय तारीफ बनवले असं वाटतं. मस्त आता गरम इकडं पाण्याचा शिरपं दिलाय मी त्याला, पाण्याचा चमचा मारलाय, गरम करून घेतले. परत आता मस्त नरम झालेलं आहे. कांदे बनवले. मी डबा काढला फ्रीजमध्येच ठेवून दिला होता आतमध्ये. आता शिळं जास्त नाही खाल्लं पाहिजे, तर काय करायचं, आज नाही खायला पण नाही लावलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी तर बनवतो ना, अन्नासाठी, स्वतःसाठी तर एवढं कष्ट करतो. आणि व्हायला नाही लावलं पाहिजे. अन्नाचं कण आहे, अन्नाचं रक्षण, मी व्यास व्हायला नाही लावलं. तर तिथे मी असे छान पोहे गरम करून घेतले. आणि त्याची आंघोळ होते तोपर्यंत त्याच्यासाठी तिथे कुकरला खिचडी लावून घेणार आहे. ते बघ, मुगाची डाळ घेतली प्लेन, आणि तेवढेच मी तांदूळ घेतलेले. कारण तांदूळ थोडेसे कमीच आहे, डाळ थोडी जास्त आहे. मुगाची डाळ आहे, छान लागते. डाळ थोडी जास्त असेल तर खिचडी छान लागते. एक टोमॅटो टाकणार आहे. आता गाजर नाही माझ्याकडे, गाजर असेल तर एक गाजर पण मी किसून टाकते त्याच्यामध्ये, छान लागते. आणि एक मिरची मोडून आणि थोडंसं तूप, मीठ आणि हळद आणि हिंग हे सगळं टाकून मग मी छान खिचडी बनवून घेणार आहे. नरम अशी पातळ खिचडी बनवून घेणार आहे. चला आता हे धुवून घेते मी मस्त. इथे छान डाळ तांदूळ धुवून घेतले, ते कुकरमध्ये टाकते. कुकरमध्ये तेल वगैरे काय नाही टाकले, मी असंच टाकणार आहे. नंतर त्याला वरतून तडका द्यायचा आहे. आता हे डाळ तांदूळ टाकून घेतले. एक टोमॅटो पण आहे, ते बारीक कट करून घेतलेला, तो पण टाकते. आणि एकच मिरची टाकते त्याच्यामध्ये. थोडासा हिंग पण, पाव चमचा हिंग, पाव चमचा मीठ, आणि पाव चमचा हळद टाकणार आहे थोडीशी. इथे थोडंसं 1 स्पून तूप पण टाकते मी. नंतर वरतून परत फोडणीला टाकणार आहे आणि पाणी टाकणार आहे. खिचडी जेवढं हे होतं डाळ तांदूळ, पाणी थोडं जास्तच टाकणार आहे, कारण नरमवाली खिचडी बनवणार आहे एकदम. नंतर वरतून फोडणी घालणार आहे. 1 मिरची, लसूण, जिरं, राई आणि कढीपत्ता. मसाल्याच्या पण बनतात ते, प्रत्येक प्रकारची वेगळी वेगळी बनते खिचडी. पण आता मी सिंपलवाली बनवते, तर अशीच छान लागते. याला मस्त झाकण लावून घेते.
तोपर्यंत साईडला दूध गरम झाले, ब्रेड गरम करून घेते त्यांचे. छान इथे ब्रेडला असं बटर लावून घेणार आहे मस्त. आणि छान लागते ब्रेड बटरची टेस्ट, मला पण आवडतं ते, त्यांना पण. आता माझ्यासाठी पोहे, त्याच्यासाठी मी आता माझ्यासाठी नाही बनवते ब्रेड बटर, फक्त त्यांनाच बनवून देणार आहे. चहा बरोबर पण छान लागतात, पण आता चहा नको बोलतात ते, गोड नाही खायचे त्यांना, आता गोड पण नको बोलायला लागले. पण चहा तशी थोडीशी होते, त्यांना सवय आहे चहाची, चहा बनतेच आहे थोडीशी. ऑफिसला चहा घेऊन आले तरी घरी आल्यावरती थोडीशी तरी पाहिजेच असते. तर कमी गोड करून मी बनवते, कधी गुळाची असते, कधी साखरेची असते, कधी ब्लॅक टी, कधी दुधाची पण बनवत असते मी अशी थोडीशी. आता इथे छान आहे ब्रेड मी टोस्ट करून घेते, मस्त बटर लावून घेतले, छान क्रिस्पी बनवते. ते छान ब्रेड टोस्ट झाले ते मस्त, ते बघा दोन्ही साईडनी छान असे क्रिस्पी करून घेतले ते गॅस लो ठेवून मस्त. आता हे झाले ते, आता दूध टाकून नाश्ता करते. मैत्रिणीनं खिचडीचं कुकर झालेलं आहे, आता त्याला तडका द्यायचा आहे मला. आणि छान असे बघा मस्त पातळ जशी पाहिजे तशी अशी मस्त झालेली आहे आणि टेस्टी लागते ही खिचडी. मी बनवते, माझ्या मॅडमला तर दर शनिवारी कामामध्ये लागते, कारण ती फक्त गाजर ग्रेड करून टाकते याच्यामध्ये, नाही तर सेम आहे याचं बनवणे पद्धत, बनवण्याची सेमच आहे. एक गाजर फक्त किसून टाकते ती त्याच्यामध्ये, ती नाही म्हणजे बनवायला मीच बनवते, पण तिला आवडतं म्हणून गाजर टाकते. आता याच्यामध्ये इथं 1 चमचा तूप टाकणार आहे मी कढईमध्येच. आता कढई आहे तर मग कशाला पोहे गरम केलं तर तडक्याची भांडी खराब करायला, मग ह्याच्यातच टाकते. त्याच्यामध्ये जिरं, राई आणि हिंग. तिथे एकच मिरची घेतली, आता तिखट नाही द्यायचं आहे त्यांना. कढीपत्ता घेतलाय धुवून मस्त आणि लसूण पण घेतलाय ठेचून. त्याच्यात थोडंसं पाव चमचा जिरं टाकते. जिरं छान तडतडलं की थोडीशी राई पण टाकणार आहे. एक चिमूटभर राई आणि परत इथे थोडासा हिंग फोडणी करताना. आणि खूप छान लागते ही खिचडी, नक्की मैत्रिणी तुम्ही बनवून बघा. लहान बाळांसाठी पण चांगले आहे. तुमच्याकडे जर लहान मुलं असेल घरामध्ये तर फक्त मिरची नका देऊ त्याच्यासाठी, आणि मीठ कमी टाका, लहान बाळांना मीठ नसतं द्यायचं. पण आता एकदम आळणी पण खाणार नाही म्हणून थोडंसं मीठ देऊ शकता. तर मग थोडंसं मीठ टाकून अशी पातळ खिचडी बनवायची आणि मस्त सूपसारखी प्यायला. लहानच असं लागली 8-9 महिन्याचा तर पिऊ पण शकतो चमच्याने तो. त्याला ग्राइंड करायची गरज नाही, मस्त रवीने मॅश करायची आणि मग होऊन जाते, छान लागते. तिथे कढीपत्ता टाकलाय आणि हा लसूण पण टाकलेला आहे मी. लसूण हलका पिंक होऊन द्यायचा आहे, कारण यांचे सिम्पटम्स असंच जाणवतं आहे मला की माझ्या यांना लॉकडाऊनच्या नंतर पण टायफॉईड झालं, नाही टायफॉईड, हां बरोबर टायफॉईड झाला होता. तसंच आताचं पण यांचं तापाचं हे तसंच वाटतं, त्यांचं अंग दुखतं आहे, हातपाय दुखतात आहे, त्याच्यावरून मला तरी असं वाटतं. तर बघू आता आजच्या दिवस मॅडमची मीटिंग आहे, त्यांच्या कामाला जाऊन येतील ते,
आता मी तर बोलते नको जाऊ, पण काल पण गेले नाही तर ते बोलतात मग आज पण नाही गेलं तर मग परत. आणि काल कसं इंजेक्शन घेऊन आल्यानंतर तब्येत जरा बरं वाटत होतं दुपारी त्यांना, पण आता परत संध्याकाळी मग त्यांना ताप भरला तर आता परत त्यांचं सेम काल सकाळी झालं तसं. छान असं आता मस्त तडका दिलाय आणि नंतर घट्ट होऊ शकते खिचडी. त्याच्यावरती तुम्ही वरतून कोथिंबीर पण टाकू शकता. छान आणि एवढी टेस्टी लागते ना, नक्की तुम्ही बनवून बघा. आणि मसाल्याच्या पण मी बनवते खिचड्या, तर त्या पण मी नंतर शेअर करेन तुमच्याबरोबर. जसं की कांदा, टोमॅटो, मिरची सगळं टाकून ती पण खिचडी बनवते. पण आता हे नाही, हे दुखण्यासाठी आहे. आणि अशा पण नॉर्मल तुम्ही खाऊन बघा, खूपच चवीला छान लागते ही. आता ही मी आज यांच्या टिफिनलाच देणार आहे. आज भाजी चपाती नको आहे त्यांना, आणि तेवढं खावलं पण जाणार नाही त्यांना भाजी चपाती. त्यामुळे खिचडी कशी नरम असेल ना, गरम याचा डबा आहे त्याच्यामध्ये टाकून देईल, तर मस्त लागेल ही गरम खिचडी. आणि नक्की ट्राय करा मैत्रिणींना, आणि कमेंट करून सांगा मला खाल्ल्यानंतर कशी होती माझ्या खिचडीची टेस्ट, कशी नाही. मग तुम्ही पण बनवाल, मुलांसाठी तुमच्यासाठी पण बनवाल, आणि घरात कोणी म्हातारा माणूस असेल वयस्कर तर त्याच्यासाठी पण चांगली. तर हिला आता मी गॅस बंद केला आहे, मला घट्ट नाही करायची. तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही कढईमध्ये पण तिला सुकवू शकता. आता मग बनवतानाच पाणी थोडंसं कमी टाकू शकता. आता पापड तर आहे, रात्री पापड फ्राय केलेले आहेत. 1-2 पापड देईल, 1-2 पापड देईल, आणि त्याच्यामध्ये ही खिचडी त्यांच्या डब्यामध्ये भरून अशी मस्त खिचडी टिफिनला देणार आहे. आता त्यांनी नाश्ता केला आहे, रेस्ट करताय. ते बोले 11ला जायचं आहे मला, मी 10:30ला निघणार आहे. तर जाताना मग बघू, दोघं सोबत गेलो तर सोबत जाऊ, नाही तर मग मी पुढे जाईल, ते माझ्या पाठवून जातील. आणि पापड तर आहेच आहे, खिचडीसोबत पापड देते म्हणजे जरा बरं पण वाटेल त्यांना. आणि माझाही नाश्ता झाला आहे, मी पोहे खाल्ले, ते त्यांनी ब्रेड आणि दूध घेतलं आहे. आणि आता खिचडी टिफिनसाठी आता मी भांडी वगैरे करून घेते, म्हणजे कामावरून आल्यावरती. आणि आता टेन्शन नाही, जेवण नाही करायचं आहे कामावरून आल्यावरती, ते कामावर जातील. ह्याच्यातली थोडी राहिली खिचडी, रात्रीचं डाळ भात पण आहे. माझ्या घरात नेहमी एक माणसाचं जेवण शिल्लक असतंच आहे. मी किती कमी बनवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडनं कमी जेवण हे बनतच नाही कधी. तर अशा पद्धतीने आजचं सकाळचं रुटीन माझं एवढंच आहे. आता दुपारी आल्यानंतर आज रेस्ट करेन, संध्याकाळी कपडे मशीन लावायची आहे, मग त्याच्यानंतर पुढचं काय असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. आणि कालचा पण व्हिडिओ मी अपलोड करते, पण आता होत नाही, बघू दुसऱ्या ॲपमध्ये होतो का तिकडं करते मी. कारण माझं जे कायन मास्टरचं ॲप आहे त्याच्यामध्ये होत नाही, आता मी दुसरीकडे करते. झाला तर झाला, वेळ मिळाला की संध्याकाळीच करीन, कारण संध्याकाळीच मला टाईम असतो. दिवसभर अशी धावपळत असते, दुपारी थोडा 1 तास तरी मी रेस्ट करते. नाही तर मग एवढी पूर्ण दिवस काम करायला मला एनर्जी नाही येणार आहे. कामं माझी सकाळचीच आहे, 2 वाजता संपतात आहे, पण तरी पण मग घरातलं असतं, त्याच्यानंतर पुढे यांच्यासोबत बाहेर जाणं असतं. मग त्याच्यासाठी मग तेवढ्यासाठी मला एनर्जी पाहिजे, म्हणून मग मी दुपारी 1 तास, आम्हाला पहिल्यापासून सवय आहे, सगळेच जण आम्ही दुपारी झोपायचं. आमचं काकाकडे होतं तेव्हा कसं काम आवरलं की दुपारी सगळे झोपतात आहे 5:30पर्यंत, 5पर्यंत. मग 5च्या नंतर जो तो परत आपल्या आपल्या कामाला मोकळा. तर आज सकाळचं रुटीन आहे. आता थोडीशी कपडे धुवून ठेवले, ते ती सुकवते, कलरची होती त्या हाताने धुतलेली आहे, ती सुकवते आणि बाकीची तयारी करून घेते. चला मग भेटते पुढे. दुपारी कामात ना आलो मैत्रिणीनं, साहेब गेलेले कामावरती, पण आता माहीत नाही, आज फक्त मॅडमची मीटिंग होती म्हणून साठी बोललं जाऊन ये. आता जाते ब्लड चेक करायला त्यांचं, बघूया आता घेतात का. आता तरी 4-4:30 वाजले, ते आले मगाशी कामातनं, 1 तासभर आराम केला, आणि बघू आता ब्लड चेक करून येते. जातोय सरला हॉस्पिटलला, बघू तिकडे काय होतं ते.
एमर्जन्सीमध्ये गेलो होली फॅमिलीला, ब्लड चेक करायला सांगितलंय, पण सकाळी ब्लडवाले आहेत 8:30ला, तर सकाळी येणार आहे परत. आता इकडे आम्ही हिल रोडच्या साईडला आहे. आणि छान आहे इकडचा पण एरिया, मस्त आहे. नॅचरल खुशीचा का आईस्क्रीम ब्रँड काय नॅचरल. सलमान खानने तिचा ऍक्सिडेंट केला होता. इथंच सरळ गाडी बसवली. इकडे आहे हिल रोड, त्या साईडला वरती बस स्टँडला रोड जातो इकडे. आणि आता आम्हाला घरी जायचं आहे, पण इकडं थोडं काम आहे, म्हणून मग इकडनं आम्ही बाहेर जाणार आहे, मग घरी जाऊ. इथे आमच्या साहेबांना भूक लागली, बेकरी फेमस आहे इथे, तर पॅटीस घेता येते त्यांच्यासाठी, व्हेज पॅटीस. आणि मला पण एक घेऊन दिलं, तर मी खाते इथे. आणि छान चव असते. मी पहिली इथे पण यायची पाव वगैरे घ्यायला, माझ्या साहेबांना इकडचे पाव आवडायचे. छान आहे इथे. आणि येतात आहे जाधव पण, त्यांच्यासाठी घेता येते. भूक लागली त्यांना आता. अजून आला नाही, पुढे आहे, त्या साईडने चाललोय आम्ही, जॉगर्सच्या साईडने. आणि मस्त एरिया इकडे, सगळं बँड्राचा एरिया आहे, स्टँडर्ड एरिया. पुढे काठा रोडला निघेल, इथून स्टार्ट होईल जॉगर्स पार्क या साईडला. मागे समुद्र आहे सगळा, अंधार झालाय आता, दिसणार नाही तुम्हाला. आता चाललीच आहे त्या बाजूने, तर मुलं थोडंसं शूट करते. हे आहे मैत्रिणी इथे जॉगर्स पार्क. काही लोक वॉकला येतात, आम्ही संध्याकाळी यायचं. मी जेव्हा कामाला होते तेव्हा मुलीला घेऊन यायची, त्या बाळाला घेऊन. मस्त आहे आतमध्ये, कधी आतमध्ये जाईल तेव्हा आतमधून पण शूटिंग काढेल. छान आहे आतमध्ये पण गार्डन. आणि इकडे आता हा रोड काटा रोडच्या दिशेने जाईल. आणि जसं मी त्या दिवशी सांगितलं तसं पाठच्या गल्लीत आहे, मागच्या गल्लीचं चिकन इथं आहे वॉटर्स क्लब. इकडे आता पुढे काटा रोड आहे. छान वाटतंय रात्रीची पण, पब्लिक मस्त बाहेर 12 वाजेपर्यंत इथं पब्लिक बाहेर असते. मस्त हवेला येतात फिरायला इकडे. इकडं कॉफी शॉपच्या ह्याच्यापर्यंत, शेर्लीपर्यंत तिकडे एंड होतो. आता उशीर झाला, 8, 8:30 झाले असतील, त्याच्यामुळे आता पब्लिक थोडीशी कमी आहे, नाही तर वॉकला येतात. पुढे आहेत अजून. थोडा आमचा उतरलाय. थोडी भूक लागली होती त्यांना, थोडंसं नाश्ता केला त्यांनी. आता घरी जाऊन मी बनवणारच आहे, खिचडीच बनवणार आहे, कारण त्यांना साधंच खायचं आहे. डॉक्टरने सांगितलं आहे डेंग्यूचं लक्षण असू शकतं त्याच्यासाठी. तर आता ब्लड चेक करायचं, पण सकाळी चेक करणार आहे, आता नसतात ते ब्लडवाले.
सकाळी करून घेऊ. मग आता घरी जातोय आम्ही. तर इकडे काटोर रोड आहे, तर मुलं शूटिंग काढते काटोर रोडला पण. काय करतोय? आणि हा माझा रोजचा रस्ता आहे, कामाला जायचा यायचा. आमचं फिरणं पण या साईडला असतं. इथे लहान मुलांचं पार्क आहे. आणि इकडे आतमध्ये रिजवी कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे आतमध्ये. रिजवीचं कॉलेज आहे. आणि इथं समुद्रात आतमध्ये रात्रीचं आता दिसणार नाही. गणपतीचं मंदिर आहे, तीनमुखी मूर्ती आहे गणपतीची. छान आहे, मस्त. आम्ही जेव्हा पाणी नसतं तेव्हा जातो आतमध्ये. मस्त आहे. इथे हेड होतो काठावरचा. इथे मस्त शो असतात कधी कधी. कॉफी शॉप आहे. आणि वरती इथे सगळी खाऊ गल्ली आहे, मस्त छान दुकान आहेत, मोठे मोठे सगळं खाऊचे दुकान आहेत. चलो आता आमचा स्टॉप येईल दांड्याचा. मग घरी जाते आम्ही. घरी जाऊन शूट करते थोडंसं. मला यायला जायला 220 56. 8:30 वाजल्या मैत्रिणी. आम्ही किती 4:30ला घराच्या बाहेर पडलो होतो. आणि साहेबांना मस्त सलाईन बिलाईन लावून आणले. बघू दे पण बरं वाटतंय आता. ताप पण कमी झाले, डोळ्याची पण लाली उतरली. 2 दिवसात तोंड बघत झाले. लय दुखतंय. आणि हे बघा, मुली फॅमिलीमध्ये गेलो. मुली फॅमिलीची फाईल. आता उद्या ब्लड हे करायला जायचंय, ब्लड चेक करायला सकाळी 8:30ला. आता रात्रीचे नसतात आहे. आता खायला बनवते पटकन. गरम गरम मस्त नरम डाळ भातच बनवणार आहे. हलकं फुलकं खायला सांगितलंय. तिखट नाही, तेलकट नाही खायचं. औषध जाते मेडिटेशन खाली जाऊन. हां तीच आहे. गोळी लिहून दिली, ती गोळी घ्यायची आहे. उद्या रिपोर्ट ब्लड चेक करतील. रिपोर्ट येईल, त्याच्यावरती माहीत पडेल. आणि अशी जीवाची धावपळ असते. माझं संपलं की त्यांचं. कधीच आम्ही आजारी नव्हतो पडत आणि कधीच आजारी नव्हतो. आता सारखं आजार पण चालू झालंय. आता मग या घरामध्ये आल्यापासूनच असं झालंय. हे घर पण एवढं चांगलं नाही. चेंज करणार आहे आम्ही परत. कारण याच्यामध्ये कसं जरा पण व्हेंटिलेशन नाही आहे. खेळती हवा नाही. पॅक आहे सगळं एकदम गच्च असं. मग जरा मोकळी हवा असली की कसं घरामध्ये छान वाटतं ना. ते घर तसं नाही. रात्रीचं पण विंडो बंद केलं की हवा जात नाही. जेवढा ॲडजस्ट फॅन आहे त्याच्याने काय हवा बाहेर जाईल तेवढीच हवा बाहेर. नाही तर मग. आणि तेवढं नव्हतं आवडलं मला. पण आता घाईमध्ये घ्यायचा होता म्हणून घेतला. पण आता 3च महिने झाले तिथं. आता नंतरून दुसरीकडे भेटला की मी चेंज करणार आहे इकडनं. पण तेवढा खास नाही आहे एवढा. आणि भरपूर प्रॉब्लेम आले आम्हाला. जेव्हा पावसाळा होता तेव्हा लिकेजचं प्रॉब्लेम. मग त्याच्यात वस्तू पण आमच्या खराब झाल्या. अर्धे तर आम्ही त्याच्यानेच आजारी पडलो टेन्शनने. कारण भरपूर पाणी गळत होतं. मग माझी TV खराब झाली, पंखा खराब झाला, माझा एक मोबाईल पण खराब झाला याच्यामध्ये घरात. या मग वस्तूंच्या पण नुकसानी झाल्या. आणि तितका स्पेस असं मोकळं नाही वाटत आहे. त्याच्यामुळं कसं आता दोघं आहे म्हणून आम्हाला वाटलं. पण मला माणसांची जास्त सवय आहे, तर नाही जमणार आम्हाला असं या रूममध्ये. आम्ही चेंज करणार आहे नंतर. आणि दादवांना त्याच्यामुळं पण आजार पण आला असं माहीत नाही. कणकणी आली. चला आता मी थोडासा डाळ भात बनवते. आता त्यांनी नाश्ता केलाय म्हणून पोटाला थोडा आधार आहे. आता बनवते नाश्ता, जेवण बनवते. डाळ भात मस्त तूप टाकून गरम गरम डाळ भात देईल मी त्यांना खायला. तर असा आहे आजचा आमचा दिवस. आणि आता पुढचं कसं असेल कसं नाही मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत जाईल पुढचं पण. बरं लागो माझ्या नवऱ्याला पहिलं, बाकीचं काही नाही आहे का नाही. आणि आधी तर आम्ही तिकडे गेलो होतो सरलामध्ये. सरलामध्ये गेलो. तिथं ब्लड चेक करायचं होतं. तिथं डॉक्टर होते. कारण लॉकडाऊनच्या वेळी यांना टायफॉइड झाला होता.
तेव्हा आम्ही तिथंच ॲडमिट झालो होतो. आता आमचे कार्ड चेंज झाले तर त्याच्यामुळे तिथं हे नव्हती, कॅशलेसची सुविधा नव्हती. मग तिकडनं त्यांनी दुसरीकडे ॲड्रेस दिला आम्हाला, पण ते हॉस्पिटल तितकं चांगलं नव्हतं. मग तिकडनं परत आम्ही बँड्रावरून परत इकडं बँड्रालाच आलो, पण होली फॅमिलीला ते तिकडं होतं बँड्रा तलावच्या तिकडे. तर मग आम्ही तिकडनं इकडं आलो होली फॅमिलीला, कारण जिथं चांगलं वाटतं माणूस बघूनच अर्धा बरा झाला पाहिजे, अशा दवाखान्यात गेलं तर बरं. तर मग मला तिकडचा स्टाफ पण नव्हता आवडला, तिथं हॉस्पिटल पण नाही आवडलं. मी यांना बोललं इथं नको, आपण दुसरीकडे जाऊया. तर मग इकडं आले, तिथं त्यांना सलाईन लावले, 2 लावले, 2 सलाईन इंजेक्शन दिले. आता ताप पण उतरले, बोलते थोडं अंग दुखायचं पण थांबले. तर चला बरं लागू यांना. चला मग आता मी जेवण बनवते आणि असा आहे आजचा व्हिडिओ. नंतर मग एडिट करते व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, कसा नाही नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ नक्की बघत जा, पुढे पण शेअर करत जा व्हिडिओ, आणि व्हिडिओला लाईक करत जा. चला तर मग बाय.